शांताई कोण अशा बसल्या तुम्ही? एकट्या एकट्या बसल्या, तिकडे या लागत होतं ना. हां तिथं बसलो असतो आपण. काहून बरं नाही वाटून राहिलं का तुम्हाला? नाही हो बाई, बरं वाटून राहिलं ना. वाटून राहिलं ना बरं, पहिल्यापेक्षा तर चांगलंच वाटून राहिलं. आता मी विचार करून राहिली होती, म्हटलं घराकडे जातो म्हटलं. काय करू आता राहून एवढे दिवस. आता कसं टोपण्याचे दिवस चालू झाले ना. वावरात गेलं तर 2 पैसा येते. सध्या महागीचा रोज आहे, बाया काही भेटून नाही राहिल्या. जातो म्हटलं हळूहळू. 2 पैसे हातात राहते. विचारच करून राहिली होती म्हटलं आता झाले म्हटलं, आता तब्येत बरी झाली आणि रात्री काही येऊन गेली आता घरी. आता तुला हुरहुरी नाही लागत ना. नाही तर तुला गमून नाही राहिलं होतं म्हणून आली होती बाई मी मांग तू या. आता जातो म्हटलं. जायची इच्छा आहे आता. मी जायची इच्छा आहे. नाही ना कायले जाता. कायले जाता आणि काय करता हो तुम्ही कमावून? काही गरज नाही म्हटलं जागीची. आता राहा ना इथंच. इथं एवढे जण आहे म्हटलं, 3 माणसं आहे कमावणारे. आम्ही आहे घरात, सगळं दणदण राहते. गमते हो तुम्ही राहिला तर. आम्हाला मदत होते म्हटलं. आम्हाला भाजी चिरून कापून, कांदा लसण किती छिलछाल करून देता तुम्ही. आम्हाला मदत होते तुमची. नाही तर म्हटलं आमची सासू तर बस एक जागा बसली का बसूनच जाते टमकीनी. पण बिचारे पूनम, आता तुला गमून नाही राहिलं होतं आणि माझी तब्येत काही बरोबर नव्हती म्हणून येऊन गेली होती बाई मी. आता काय करू राहून इथं. घरी पहा लागते ना बाई. घरी पहा लागते. झाडं गिडं वाहिलं असं म्हटलं, पाणी गिनी नसन टाकलं तर. मस्त हिरवा बहार आला होता त्याला. फुलं गिलं लागून राहिले होते मस्त. आता इकडे होती तर तिकडे सगळं तसंच पडलं असन ना. घर खाली झालं असन. काही नाही होत ना, काही नाही होत. तुम्ही काळजी करता हो काय त्या घरात कोणी ना कोणी. एकटं गमते तरी काय. आणि झाडाची काही फिकर नका करू म्हटलं. चांगलेच आहे झाडं. त्या दिवशी गेली होती ना मी तर पाहिले, चांगलेच आहे झाडं. पाणी गिनी आहे त्याला. मी टाकून आली होती म्हटलं 2 बकेटा पाणी तिकडे गेली होती तर. तू केव्हा चालली गेली होती? केव्हा टाकलं त्या झाडाला पाणी? भल्लाच प्रश्न करते ना भल्लाच प्रश्न करते. आता त्याला म्हणून राहिली राहा. मी काली गेलती तिकडे. मी गेलती थोडी ना. आता त्याला म्हणून राहिली तसंच. तर केव्हा गेलती म्हणते सांगा बरं. हे असं राहते म्हाताऱ्या माणसाचा. मोठं खोलगरानात पडते. कसं काहून कुठं. आता इथं राहून काही येई नाही. आम्हाला सारा होऊन जाते. किती सारा होऊन जाते आम्हाला. घरात राहिला तर म्हटलं बोला चालले होते. छोटं जरा काम करू लागते आपल्याला. झाडझूड करून घेते आणि काय म्हणते तर भाजी गिजी तोड ताड करून देते. किती सारा होऊन जाते म्हटलं तेवढ्याच गोष्टीचा म्हटलं. नाही तर आई आमची सासू आहे ढोबाय तोंडी. हो ढोबाय तोंडीच म्हणा लागते. पाहिलं नाही का तुम्ही? काल पाहिलं नाही काय खोट्या गोष्टी करून राहिले होते बाप्पा. एवढे सारे पॅकेट खाल्ले म्हटलं. म्हणे मले का तुझ्याच खोलीतलं असन म्हणे, साऱ्या गावाचे असन म्हणे. नाव सांगतो म्हणे. लागू देते काय अंगावर यूज नाही देत म्हटलं. कोणती गोष्ट अंगावर येऊ नाही देत. काय बोलावं बाप्पा आता. पण ते जाऊ द्या. याच्या डोक्यात भूत घुसला आता. घरी जायचं यायचं भूत काढा लागते आता. यायला जाऊन द्या लागत. काय करून त्या तिथं एकटं गमत नाही ना काही नाही. बिमार पडल्या राहते तिथं. थे सासू राहिल्यापेक्षा म्हटलं ह्या सासू राहिल्या असत्या तर पुरलं असतं. मस्त बिचारा किती चांगले आहे. पण थाई नाही का मग सासूच्यानं जाऊ करून राहिल्या असं. माझी सासू इकडून तिकडून येते आणि टोमणे टामणे मारते की नाही. त्याच्यानं त्याचं मन नसून लागून राहिलं इथं. पण मी जाऊ थोडी ना देत. राधिका ताईला येऊ देतो ना. राधिका ताईला म्हणायला लावतो. अशा कशा देईन त्या घरून. तिथं काय त्याचे लेकरं गिकरं कोणी आहे काय त्याला पाहाले. बिमार पडला राहीन तर कोणीच नाही राहीन म्हटलं त्याच्याजवळ. अरे राधिका ताई बरं झालं तुम्ही आला तर. पहा बरं पहा शांताई काय बोलून राहिल्या. काय झालं शांताई? काही पाहिजे का तुम्हाला? काहून बरं नाही वाटून राहिलं काय? काही खायचं मन करून राहिलं काय सांगा ना, मी करून देतो ना. नाही हो बाई नाही ना. सगळं काही चांगलं आहे. तुम्ही एवढं प्रेमाचं आहे म्हटलं. घडी विचारपूस करता. सगळं काही बरोबर आहे. आता मी काय म्हणून राहिली होती राधिका, आता कसं तू होती नाही आणि ते म्हणता काही घरात राहत नाही. त्याच्यानं म्हटलं ह्या पूनमले हुरहुर लागून राहिलं होतं म्हणे. गमून नाही राहिलं म्हणे. एकटी होती तर म्हणून येऊन गेली होती बाई मी तिच्यासोबत. आणि मी काही तब्येत बरोबर नव्हती. आता झाले ना बाई 8-10 दिवस झाले. आता लय दिवस झाले. आता म्हटलं जातो म्हटलं घराकडे. आणि तसंही बाई आता फुली गिली लावायचा होका की काही ना. बायांनी भेटून राहिल्या म्हणते. ते पाय तुझे सासरे म्हणून राहिले होते बायांनी भेटून राहिल्या म्हणे. भले शोधून राहिलो म्हणे तरी म्हणे. तर म्हटलं जर असे 2-4 दिवस कामाला जाईन तर पैसा येते हातात. इथं बसून काय करू मी? आई तुम्हाला पैसेच पाहिजे ना. याची आज पगार होऊन राहिली. आज पगारीचा दिवस आहे त्याचा. त्याला येऊ द्या घरी. मी त्याच्याजवळून 500 रुपये मागतो आणि तुम्हाला देतो. पण म्हटलं तुम्ही जाऊ नका. काय करता तिथं जाऊन? दुखलं चुकलं एकट्या पडल्या राहत्या एकट्या दुखत्या. इथं तरी राहिले. आता आमच्यासोबत बोलणं होते. मन लागलं राहते. आणि आता ह्या वयातही तुम्ही काम करता काय? आणि ते फुले लावणं तुमच्याकडून होतं तरी काय आता? अजून जाण 2-4 दिवस आणि बिमार पडून जाण. मग काय करसान? मग पडल्या राहाल. मग दवाखान्यात जात ना तुम्ही. इंजेक्शन घेत ना. औषध पाणी घेत ना.
मग अशक्तपणा येऊन जाईल तुम्हाला. आता ह्या वयात काही दगदग करू नका. हां, आमच्यासोबत राहा म्हटलं. आणि आमची तुम्हाला परेशानी असेल तर सांगा. आमच्याकडून कोणती परेशानी आहे का तुम्हाला? नाही हो बाई, तुमच्याकडून कायची परेशानी मा? कायचीच परेशानी नाही आहे बाई. तुम्ही तर सुनापेक्षा पोरीच आहे म्हटलं माया. पोरीच आहे तुम्ही माया. कशा सुना भेट नाही म्हटलं, नशिबाची गोष्ट आहे. पण बाई जास्त दिवस चांगलं नाही वाटत ना. हां, आता आता काय सांगू तुले. ते तुझी सासू नाही काय आईने भायनानं म्हटलं टोमणे मारते. चांगलं नाही वाटत मग मला ऐकणं. जाती का ते तुम्ही इकडे व्हा बरं, मी बोलतो त्याच्यासोबत. अहो आई, सासूला जाऊ द्या. सासू मॅट आहे म्हटलं आमची, लय मॅट आहे म्हटलं. त्याला काही दिमाग नाही आहे. त्याला दिमाग राहिला असता ना तर त्या अशा नसत्या राहिल्या. म्हटलं आम्हाला घेऊन चालल्या असत्या त्या. का 2-2 सुना आहे, एवढ्या चांगल्या आहे तर तिच्यासोबत खेळून मिसळून राहू द्या म्हणून. उठल्या सुटल्या का निघाल्या बाहेर, उठल्या सुटल्या का निघाल्या बाहेर, बस तेवढंच काम उरते त्याला. आणि बाहेर जाऊन बस चुकल्या करणं. त्याचं मनावर घेता काय तुम्ही? आता तुम्ही तर त्याला पाहिलंच आहे म्हणता. लग्न झालं तेव्हापासून आम्ही तरी आता आलो. त्याचा स्वभाव असा आहे म्हटलं. त्याचा स्वभाव काही सुधरत नाही, किती काही बोललं किती काही केलं तर. काल पाहिलं नाही का तुम्ही? पाहिलं नाही काय? आता तुम्ही म्हटलं राधिका ताई नव्हत्या तेव्हा आल्या होत्या ना घरात. तेव्हाच आल्या होत्या ना. तर म्हटलं त्याच्यासाठी काय काय नाही केलं. खिचडी बनवली, वरण भात बनवला, स्वयंपाक नाही करता येऊन राहिलं होतं तर. एक दिवस तुम्ही भाजी करून दिली म्हटलं, मस्त डाळ भाजी. तरी म्हटलं त्यानं खाल्लं नाही. खाल्लं नाही म्हणे, खात नाही, चांगलं नाही वाटून राहिलं आणि पोट गडबड करून राहिलं आणि कसं करून राहिलं म्हणे, पोट खराब झालं. मार सलायना लावल्या आणि पाहिलं नाही काय किती मोठे पॅकेट निघाले म्हटलं. नुसतं दुकानाचा चटमदाना खाल्ले पाहिजे त्याला. बाहेर बसते, दुकानाचं घेते, तिथेही खाते, घरातही खाते. मग कायची त्याला भूकन भाक लागते म्हटलं. घरातल्या माणसाईले तर स्पष्ट तोंडावर पाडते ते आमची सासू. तर मग त्याच्या बोलण्यावर काही हे नाही आहे. तुम्ही त्याचं बोलणं काही मनावर घेऊ नका. मोठा खोटारडा आहे म्हटलं ते. आणि त्याला कोणाचं चांगलं पाहावलं जात नाही, खरंच नाही पाहावलं जात म्हटलं. आता पहा ना, आमच्या मागं किती काम आहे तुम्ही पाहून राहिला ना. तुम्हीच म्हटलं आम्हाला हातभार लावू लागता. किती काम आहे. एक तर एवढं मोठं घर, त्याची साफसफाई, भांडे, कपडे, स्वयंपाक, नाश्ता वेगळा बनवा लागते, टिफिन वेगळा बनवा लागते, 2-2 वेळा जेवण बनवा लागते. कोणी आलं गेलं, चहा पाणी किती करावं लागते म्हटलं आम्हाला. पण त्याला आहे का जराशी जाऊ द्या बा. एक मशीन सांगितली म्हटलं राधिका ताईनं, तर त्याच्यासाठी किती अडथळे आणून राहिल्या त्या. अडथळे आणण्यासाठी मला तर वाटते त्या दुरुस्त करण्यावाल्यालाच भयकवलं असं त्यानं. भयकवलं असं आणि म्हटलं असं का राहू दे रे बाबू, बनवू नको, जास्त खर्च सांगून दे असं सांगितलं असं. लावली म्हटलं त्याला नाट लावून दिली. कशी आता मशीन दुरुस्त झाली असती, आमचं अर्ध काम राहिलं असतं. म्हटलं किती दिवसाच्या त्या चादरा मादरा सगळ्या पडल्या आहे म्हटलं. मी एवढ्याला भारी काय मया कोण होते काय. आणि आता राधिका ते कोणी नाही होत म्हटलं. त्या तशाच्या तशाच पडल्या आहे. त्या पडल्या राहू त्याला पाहू म्हटलं बिमारी येऊन राहिली. पण त्या सासूनं म्हटलं मशीनने आणून दिली घरात. अशी तर सासू आहे ते. आणि तुम्ही काय वाईट वाटू देता त्याचं. डोक्यावर नाही म्हटलं. ते मॅट झालं मॅट. पुन्हा कशी बोलतो तू? काही बोलतो काय सासू आहे ना ती आपली. हे राधिका ताई, सासू आहे तर काय झालं? काय झालं तुम्ही सांगा. सासू आहे तर मग काय, त्या सासू येतं की ते आपल्या डोक्यावर येऊन नाचन काय? म्हटलं त्याचं रूम त्याच्याकडून स्वच्छ होत नाही. त्याची चादर टाकून द्या लागते, त्याचं रूम झाडून काढा लागते, त्याच्या रूमले पोचा मारा लागते. म्हणजे असं वाटते का ह्या घरच्या राणी होय ना आपण नोकराणी होय, आहे नाही काय करतं बिचारे. महाभारत करतं काय रोजची घरात? महाभारत करतं काय सांग. हे राधिका ताई, महाभारत तर नाही, पण म्हटलं जे चुकीचं आहे ना त्याला बोलाच लागते म्हटलं. तुम्ही नाही काय लग्न झालं तेव्हापासून त्याला उत्तर काही दिले नाही, त्याला काही तुम्ही बोलल्या नाही. त्यानं जसं बोलल्या तुम्ही तसं करत गेल्या. आता तुम्हाला सवय पडून गेली. त्या काही बोलते तर तुम्ही का त्याला बोलत ना, चुपचाप ऐकून घेता. आणि तसंच म्हटलं त्या माझ्यासोबत करायला पाहिजे. पण मी त्याला बोलतो तर त्या माझ्यासोबत जास्त काही बोलतच नाही ना. माझ्यासोबत म्हटलं वाटोळं करतच नाही त्या. त्याला माहीत आहे इले बोललं का हे बस तोंडच वर पाले ठेवते, म्हणून बोलतच नाही ना म्हटलं त्या. तुम्ही म्हटलं प्रश्नाची उत्तरं देत जा. तुम्हाला किती वेळा म्हणतो मी, एवढं ऐकून नका घेत जाऊ. आपण काही द्यायची नोकरं नाही म्हटलं. सुना हो या घरच्या म्हटलं. आपल्याला जीव लागलाय, आपले हातपाय दुखते, आपली तब्येत खराब होते. पण त्याला कसं वाटते का बस आल्या ह्या पाहते ह्या. पण त्याला सारे गावभर घुमाले बरं होऊन जाते. मग घरात राहिल्या का. आपण गेलो होतो तर कशा करून राहिल्या होत्या. कशा करून राहिल्या होत्या. सारं काम करून राहिल्या होत्या म्हटलं घराचं. आणि जाऊ द्या ते जाऊ द्या. का हे राधिका ताई, रश्मी ताईची काही खबरच नाही आली. फोन घेऊन लावला होता काय तुम्ही त्याला? फोन घेऊन काहीच नाही आलं ना. का हो बाई, रश्मी गेली त्यापासून एकही फोन नाही लावला काय तिनं? नाही ना, राधिका ताईजवळ तर मोबाईल आहेच नाही. माझ्याजवळ मोबाईल आहे, अंकुशजी जवळ, आणि मामाजी आणि मोठे भाऊजी जवळ मोबाईल आहे. तर म्हटलं ना आम्हाला केला त्यानं फोन ना आम्ही त्याला केला. 1-2 वेळा लावून पाहिला होता मी, असं सहजच लावून पाहिला होता. तर त्याचा फोन बंदच येऊन राहिला. काय माहीत कोण बंद आहे तर. पण पुन्हा त्याचा मोबाईल बंद कधी ठेवत नाही व. त्याचा मोबाईल तर म्हटलं 24 तास चालू राहते. हो ना ताई, मी तोच विचार करून राहिली होती. त्याचा मोबाईल तर म्हटलं 24 तास चालू राहते. आणि त्याचा फोन घेऊन काही आलाच नाही ना, खबरच नाही आली ना त्याची काही. ते तिच्या संसारात मग्न असन. तिला तिच्या संसाराची ओढ लागली असन. चांगलं आहे ना. चांगलं आहे.
पोरी बारी म्हटलं त्याच्या संसारात चांगलं राहिला ना तर चांगलं वाटते म्हटलं. मायबापाला चांगलं वाटते आणि सगळ्याला चांगलं वाटते आणि त्याचा संसारही सुखाचा राहते. संसारात लागली असन आणि नाही तर काही झालं गेलं असन, मोबाईलले पडला गेला असन, दुरुस्त गिरुस्त करायचा असन म्हणून नसन लावला फोन. नाही तर ते मंदाने तर लावतेच फोन. मंदाने गिंदाने काही सांगत का नाही काय फोन आला नाही आला काही, कशी आहे कशी नाही. आता आपल्याजवळ तर मोबाईल नाही आहे बाई, राहिला असता तर आपण बोललो असतो. हो ना पूनम, विचारायला लागला ना ते पहिले फोन घेऊन आला होता काय म्हणून. आलाच असन फोन, त्याला नाही तर काय आपल्याला येईन काय फोन. त्याच्या कुठूर कुठूर गोष्टी होते म्हटलं तिकडे, आपल्याला माहिती नाही पडत तिकडे होते का नाही होत. त्याला आठवण येते का, वहिनीची आठवण येते का त्याला का द्यावं आई एखाद्या वेळेस का मी बोलतो. त्या तर देतच नाही म्हणा, तर त्याही नाही देत म्हटलं. चला माझ्याजवळ मोबाईल आहे पण तुमच्याजवळ मी नवीन नवीन आली या घरात. पण तुम्ही तर म्हटलं तुम्ही तर तुमच्या हाताखाली होत्या ना त्या. किती दिवस होत्या, पहिली होत्या म्हटलं लग्न व्हायच्या अगोदर, त्याच्यानंतरही लग्न झाल्यानंतरही किती दिवस इथंच होत्या. आता त्याचं आणि तुमचं किती काही म्हटलं तरी जवळच हे झालं ना. मी तर नंतरच आली, माझ्यासोबत काही एवढं काही त्याचं जमलंही नाही. पण म्हटलं या काही फोन नाही लावला म्हटलं. तुम्हालाही नाही लावला, मला तर लावलाच नाही म्हणा. मला तर झालंच असं त्याला का चांगली नाही आहे म्हणून हे. पण तुम्हाला तर सांगा लागत होतं ना, एखादी गोष्ट बोलायला लागत होती ना. जाऊ दे ना, लावण फोन लावण. तशी पोरगी चांगली आहे ते मनाची. हे मंदाची आहे ना, मंदाची आहे ना, तिचं मन जरासं भरकटून जाते. तशी मनानं चांगली आहे ते. लहानाची मोठी माझ्यासमोरच झाली ना. मागं किती चांगला संसार करून राहिली होती बाई राधिका, आहे नाही काय. हो नाही, मागं किती चांगल्या राहून राहिल्या होत्या, काही येऊन बसल्या होत्या तेव्हा. त्याच्यानंतर म्हटलं किती चांगला संसार केला होता म्हटलं त्यानं. पण ह्याने काय, ह्या आई त्याला नाही काय काहीचं काही शिकवते. असं नको करत जाऊ, तसं नको करत जाऊ, याले बोलत जाय त्याला बोलत जाय, आणि त्या ऐकते आणि तसं तसं करते. म्हणून म्हटलं त्याचे संसार काही बरोबर चालून नाही राहिला. पण आता काय माहीत गेला तर कसं काय चालू आहे. आता सध्या त्याचे पाहुणे बरोबर होते नाही तर चांगलेच राहून राहिले होते. आता गेल्यावर काय माहीत कोण बंद आहे त्याचा मोबाईल. आज ऑफिसवर जातो. आज म्हटलं त्या कपडे धुवायच्या मशिनीचा ताळजोडच लावून येतो. आता बाबाला तर म्हटलं, पण बाबा म्हणते आता जमत नाही म्हणते, पैसे म्हणते. मग आता मलाच करावं लागेल काही ना काही. कारण की तसं कसं आहे, राधिका कोणत्या गोष्टीसाठी म्हणत नाही. सहसा ते कोणती गोष्ट मागतच नाही ना. आता तिनं जर मशिनीचं म्हटलं तर खरंच तिला काही ना काही प्रॉब्लेम असणच ना. नाही झेपून राहिलं असं एवढं मोठ्या घराचं काम किती करावं लागते, सकाळ ते संध्याकाळ. तिच्यावरच येऊन जाते ना सगळंचं सगळं. आता असं करतो, काय म्हणते तो, ऑफिसला जातो. आज आहे पेमेंटचा दिवस. आज घेतो पैसे आणि डाऊन पेमेंट करून टाकतो आणि किस्तावर एक मशीन घेऊन येतो घरी. असं करतो, जाता जाता पाहून घेतो, चांगलं मॉडेल पाहून घेतो मशिनीचं. आणि त्याला म्हणून घरी पोचून दे म्हणून. डाऊन पेमेंट करून पोचायला लावून देतो त्याला. घरी तरी येऊन जाईन वस्तू आणि जराशी खुशी तरी होऊन जाईल म्हटलं राधिकाले. लय कामात व्यस्त राहते ते, व्यस्त राहिले. बाई रुंजून लय वेळ झाला ना हो बाई. आता 3-4 तास होऊन राहिले. आणि त्या बाबाले भेटायला जाऊन येतात काय डॉक्टर लोक. विचारणं त्याला जराशी, विचारणं. आई त्याला ICU मध्ये ठेवलं ना तर म्हणते त्याला 1-2 दिवस ठेवा लागेल म्हणते त्याच्यात म्हणते. आणि तिथं जास्त करून जाता येत नाही. ते जाऊन येतात म्हटलं डॉक्टर लोक. ते तिथं कसं त्याचा उपचार चालू आहे की नाही. मी काय म्हणतो आई, तू जाय ना घरी. तू काय करते इथं बसून, अजून तुझी तब्येत खराब होऊन जाईल. मी बसतो ना, मी पाहतो म्हटलं बाबावाले. बाबावर ख्याल देऊन ठेवतो. आणि काही लागलं गिगलं दवाखान्यात तर औषध पाणी काही बोलवलं डॉक्टरनं तर आणून नाही देतो. तू जाय ना घरी. जराशी आराम कर. आली त्यापासून म्हटलं बसलीच आहे, लढून राहिली आणि बसून राहिली. तुझी तब्येत खराब होऊन जाईल. मग मी एकटी दोघाले कशी सांभाळा नाही. तू जाय आई ती घरी. मग मी येतोच घरी मग थोड्या वेळाच्या नंतर. मग बाबासाठी काही ना काही खाली घेऊन येईन मी वापस. तू कर जो घरी आराम. नाही हो बाई, काही बोलतं काय तू. जवानपुरीले एकटीले दवाखान्यात सोडून देऊ काय मी. नाही मी राहतो ना, काही नाही, तब्येत खराब होत नाही. एवढी काही हे नाही झाली, मी म्हातारी नाही झाली. मी राहतो तुझ्याजवळच राहतो मी इथं. नाही जात मी एकटी. तिथं एकटी गेल्यावर काय मन लागणार आहे काय. एकटी काय मी भिंतीले पण काय घरी जाऊन. इथंच राहतो मी त्या बाबाजवळ. तू लागन तर घरी जाय. घरी जाय आणि डबा गिबा बनवून आणून घे. डबा गिबा संध्याकाळचा बनवून आणून घे. तू जाय घरी आणि पैसे घेऊन येजो. अलमारीतले पैसे घेऊन येजो, लागले गिगले तर दवाखान्यात. आता आईले कसं सांगू का, डॉक्टरनं स्पष्ट सांगितलं का त्याला 2 दिवस म्हणते ICU मध्ये ठेवा लागते. त्याची प्रकृती एकदमच नाजूक आहे म्हणते. त्याला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही पाहिजे. ठेव शुद्धीवरच नाही आहे तर ते काय खानपिन करण. आता कसं समजावं मी आईले. मन एवढं भारी होऊन राहिलं, मन लढायला करून राहिलं. पण कसं सांगू मी आईले एवढी मोठी गोष्ट, कसं सांगू. अबे काय रे बोल्या, मैं नाही काय मनच नाही करून राहिलं आईसोबत बोलायले. कोणत्या तोंडाने बोलू रे मी त्याच्यासोबत. एवढं काही घडून गेलं आणि मी घरात नाही. घरातलं एकुलतं एक पोरगं घरात नाही. अरे बोल्या, आई काही म्हणन काय मुले. काही म्हणन काय मुले. बाबा तर दिसूनही नाही राहिले कुठं आहे तर, कोणत्या खोलीत आहे तर. एक तर शोधता म्हटलं 2-3 तास निघून गेले बाबाले. हे पाय,
तुझ्या परिवारासाठी म्हटलं लय लय कठीण घोडी आहे हे. हा त्याचा सहारा बन तू आता. झालं गेलं विसरून जाय. आणि म्हटलं माफी माग. हा आता त्याला तुझ्या सहारा लय जरुरी आहे म्हटलं. ते एकटी पोरगी काय काय करणार आहे रे रुपया. हा तुझी गलती झाली ना, गलती झाली तुही. त्या पहिलेच नाही जा लागत होतं घरातून जा नव्हतं लागत. आता तुले जाऊ दे. आता का तुला बोलून काही फायदा नाही आहे. तुझी मन दुखलाय. जाय आता तुझ्या आईसोबत बोल. हा कशी काय तब्येत आहे तुझ्या बाबाची विचार. मी तेव्हापर्यंत म्हटलं काउंटरवर जातो, विचारतो कोणत्या खोलीत आहे तुझे बाबा. आणि तू जाय तुझ्या आईसोबत बोल. आई अरे रुपया आला काय तू? आला काय रे रुपया? तू पाय ना ते बाबाला काय झालं? ते बाबा बोलून नाही राहिले. काय झालं काय मित्र रुपया? कुठं होता रे रुपया? तू कुठं चालला गेला होता ते बाबाला मला सोडून? आता काय आला रे दादा? हा आता काय आला तू? आमची काय हाल पाहायला आला काय तू? हा तू तुझ्या जीवनात मस्त खुश होता ना तू? आता काय आला? एवढे म्हटलं बाबा बिमार असून ते एक चक्कर नाही मारला घराकडे. बाबाला एवढं टेन्शन म्हटलं ते काम नव्हतं का एखादा चक्कर मारायला? जो गेला घरातून तर आता येऊन राहिला तो तोंड दाखवाले. हा तुला घराची फिकर नाही, काही फिकर नाही. जाय ना तुझ्या बायकोच्या मागं. जाय तुझ्या बायकोच्या मागं. कायले आला आम्हाला? आम्ही पाहून घेतो आमचं काय होते तर. बिलकुल नको येऊ म्हटलं. जाय घरी जाय तुया. जा आराम कर तू. हा खुश राह चांगला. आम्ही आमचं पाहून घेईन. हे पाय रुंजून, मला माहित आहे तुमचा लय राग आहे म्हटलं मायावर. पण मी हिंमतच नाही होऊन राहिली होती. मग हिंमतच नाही होऊन राहिली तुमच्या तोंडावर तोंड टाकायची. पण आज मला म्हटलं बाबाच्या विषयी माहीत झालं तर मग मन नाही राहिलं. मी बाबाला पाहायला येऊन गेलो. तुम्हाला जेवढं बोलायचं आहे मला बोलून घ्या, मारून घ्या. पण आता मी बाबाला सोडून कुठं जात नाही, नाहीले सोडून कुठं जात नाही. आता मी जातच नाही, कुठंच नाही जात. अरे दादा तसाच बोलतो तू, तसाच बोलतो. आता म्हटलं दवाखान्यात येऊ नाही म्हटलं. किती वेळ होऊन राहिला? 4-5 तास होऊन राहिले. आता येऊन राहिला तू. हा आजूबाजूच्या लोकांनी म्हटलं मदत केली म्हटलं. पोरगा असून काय कामाचा रे तू? काय कामाचा? थू आहे म्हटलं तुझ्या जिंदगीवर. थू राहिले. मायबापासून म्हटलं मायबापाला सोडून दिलं त्या. बरं झालं मी होती तर. हा नाही तर म्हटलं वाऱ्यावर सोडले असते ते मायबाप. वाऱ्यावर सोडासाठी हा त्या बायकोच्या मागं लागला. ते बायको काही रंगाची ना ढंगाची म्हटलं. तिच्यासाठी त्या मायबापाला दूर करून टाकलं रे दादा त्या. हा काही अर्थ नाही त्या जीवनाले. हो रुंजून, खरंच बोलून राहिली तू. माझ्या जीवनाले ना काही अर्थच नाही आहे. खरंच अर्थ नाही आहे. आणि म्हटलं याचा अहसास होऊन राहिला आता मला. खरंच होऊन राहिला आता मी ह्या जीवनाला लय कंटाळलो. खरंच लय कंटाळलो मी. पण मला जाऊ ते. बाबा कसे आहे सांग ना मला. हा बाबा कसे आहे? बाबाला कोणत्या खोलीत ठेवलं मला दाखव ना बाबाले. हा मला बाबाला पाहायचं आहे ना. काही गेली पाहा लागत बाबाले. जाय तू. जाय मी पाहून घेतो म्हटलं. जाय आराम कर तू घरी जाऊन तू. या आराम कर तू. मी पाहतो. मी सगळं सांभाळून घेतो म्हटलं. हा त्याला दुसरं पोरगं नव्हतं पण आता मी पोराची जागा घेऊन घेईन. जाय तू आता. आई त्याला म्हण जाय म्हणा इथून म्हणा. डोकं काही खराब करू नको म्हणा. कायला आला म्हणा. हा म्हटलं परायासारखा आला आता येऊन राहिला तो पोरगं असून. हा काही गरज नाही याची. सांभाळून घेतो मी माझ्या बाबाला सांभाळून घेतो. मी माझ्या आईला सांभाळून घेतो. तू फक्त तुझ्या बायकोला सांभाळ. आई मला क्षमा कर तू. आई जे झालं ते झालं. आई क्षमा कर. मला माफ करून दे तू. माफ करून दे रुंजून. खरंच मला माफ करून दे. मला डोळे उघड रुंजून. माफ करून दे. मला बाबाला भेटायचं आहे रुंजून. मला बाबाला भेटायचं आहे. आई रुपया पहिले उठ तू. उठून उभा होय. असा पडू नको. सारे दवाखान्यातले येणारे जाणारे पाहते आपल्या इकडे. हा काय चालू आहे म्हणून यायचा तमाशा म्हणून. उठ पहिले. उभा हो बरं. उभा होतो. जाऊ दे आता. काही लढू नको. त्या बाबाला ICU मध्ये ठेवलाय. त्याची तब्येत काही बरोबर नाही. आता माहीत पडते. भेटून दिलं आलो तेव्हापासून. एक नजर पाहून दिलं तुझ्या बाबाले. त्याला मशिना लागल्या. आता इथंच बसून त्याची वाट पाहा लागन. केव्हा म्हणते डॉक्टर अंदर जाऊ देतो म्हणून. मग जा लागन भेटाले. काय बाबा ICU मध्ये? अरे देवा, काय झालं आई बाबाले? काय झालं? काय होणार आहे? सगळं तुझ्यानं झालं रुपये दादा. त्या म्हटलं त्या काही सहारा नाही दिला बाबाले. काही सहारा नाही दिला. त्याला एकटं पाडून टाकलं आणि स्वतः निघून गेला. स्वतःची जीवन म्हटलं मस्त ऐशीत जगून राहिला. एकटा दुकटा आणि मायबापाला सोडून दिलं. तू यानं घडून राहिलं म्हटलं. लोट घेतला त्यानं. तू या लोट घेतला. घराचा लोट घेतला. हा साऱ्या गोष्टीचा लोट घेतला म्हटलं. आता काय माहित मायबापाला काय होते आणि काय नाही. तर जर मायबापाला काही झालं ना तर मग तू पाहिजो तुझी बायको पाहिजो. तुमच्या दोघांची म्हटलं सटक काढल्याशिवाय मी राहणार नाही म्हटलं.